गाईज, मी प्रणाली घोलप आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर मी जाणार आहे आज बाणगंगा या लेकला आणि तुम्ही विचार करत असाल की हिने हा मराठमोळा लुक का केला आहे। तर मी आणि माझी फ्रेंड अंकू हे इकडे आम्ही दोघी जाणार आहोत आज शूटला। शूट म्हणजे आमचं इंस्टाग्रामवर एक अकाउंट आहे द वाइब गर्ल, हे आमचं अकाउंटचं नाव आहे। तर तुम्ही प्लीज त्याला पण फॉलो करा। आणि असंच आम्ही बाणगंगाला जाणार आहोत। तर ते कसं जायचं, काय जायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर तुम्ही प्लीज मला कनेक्ट राहा। तर आता आपण आलो आहोत दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनवरनं आपण पुढे कसं जायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। इकडनं आपल्याला चर्चगेट ट्रेन पकडायची आहे। चर्चगेट ट्रेनवरनं आपण ग्रँड रोड स्टेशनला उतरणार आणि पुढे कसं जायचं मी ते तुम्हाला पुढे सांगते। हा मेन ब्रिज आहे आणि इकडनं तुम्हाला दिसतंय पुढे आपण जात आहोत वेस्टर्न साईडला। इकडे चर्चगेट स्लो ट्रेन लागलेली आहे, तर ती पकडून आपल्याला ग्रँड रोड स्टेशनला पोहोचायचं आहे। फायनली आमची ट्रेन आलेली आहे। तर असंच आम्ही पुढे मस्ती करत करत पुढे पोहोचणार आहोत ग्रँड रोड स्टेशनला। तर आमच्या साईडला एक मुलगा बसलेला होता, झोपलेला होता तो, त्याच्याबद्दल आम्ही मस्ती करत करत असंच गॉसिप करत करत पुढे गेलो। हा बघा आणि पुढे जाऊन आपण पोहोचणार आहोत ग्रँड रोड स्टेशनला। फायनली आपण पोहोचलेलो आहोत ग्रँड रोड स्टेशनला। तर ग्रँड रोड स्टेशनकडनं आपल्याला वाळकेश्वरला जायचं, तर ते कसे जायचं हे मी तुम्हाला सांगते। तर प्लॅटफॉर्म नंबर 4 दिसेल, तिकडनं आपल्याला पुढे जायचं आहे ईस्ट साईडला आणि पुढे आपण गेलो हे बघा असं। तिकडनं पुढे आपल्याला समोरच एक ब्रिज दिसेल, स्कायवॉक दिसेल, तिकडनं आपल्याला ह्या स्टेअर्सने खाली उतरून आपल्याला राईट साईडला जायचं आहे। राईट साईडने आपण असंच चालत चालत पुढे गेलो की आपल्याला समोरच एक लेफ्ट साईडला बस स्टँड दिसेल। हे बघा असं चालत चालत पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट साईडला तिकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर पडलं की समोरच आपल्याला एक बस स्टँड आहे। तिकडनं आपल्याला 105 आणि 42 नंबर ह्या 2 बस आपल्याला वाळकेश्वरला नेऊन सोडणार। तर आम्हाला जी भेटली ती 105 नंबरची बस होती। हे बघा तिकडे असं लिहिलेलं आहे आणि फक्त 6 रुपीजच्या तिकीटने आम्ही वाळकेश्वरला पोहोचलो। तर पोहोचता पोहोचता आम्हाला गिरगाव चौपाटीचा खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटला। त्याची मजा घेत घेत आम्ही वाळकेश्वरला पोहोचलो। हे बघा फायनली आम्ही वाळकेश्वरला पोहोचलेलो आहोत। तर समोरच आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत, त्यामधलं आपल्याला राईट साईडला जायचं आहे। तिथे मलबर हिल करून टॅग असं लिहिलेलं आहे। हे बघा असंच आपण हे बघा मलबर हिल, तिकडनं आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे जाऊन आपल्याला बाणगंगा मार्ग, त्या साईडला पण 2 रस्ते आहेत, तर त्यामधलं आपल्याला राईट साईडला जायचं आहे। तर असंच आम्ही चालत चालत गप्पा मारत मारत खाली पोहोचणार आहोत। साईडला जे काय आहे ते आम्ही असंच बघत बघत पुढे जात आहोत। हे बघा इकडे आपल्याला 5 मिनिटाचं वॉकिंग आहे, तिकडनं आपण असंच जात आहोत। तर आपल्याला साईडला मंदिरं दिसत आहेत, पण ॲक्च्युली आम्ही दुपारी गेल्यामुळे ती मंदिरं आम्हाला बंद दिसली, तर मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत। तर असंच आम्ही पुढे चालत चालत पुढे गेलो। इकडे आपण फुलं वगैरे घेऊ शकतो। हे बघा आणि पुढे आपल्याला हे बघा इकडनं आपल्याला या साईडने जायचं आहे। तर इथे एक मंदिर आहे महालक्ष्मीचं, ते पण बंद असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत। तर तिकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे
आणि खाली उतरल्यानंतर समोरच आपल्याला बाणगंगेचा हा सुंदर असा व्ह्यू बघायला भेटणार आहे। हे बघा, फायनली आपण पोहोचलेलो आहोत बाणगंगा लेकला। हे बघा, हे तुम्ही व्ह्यू बघू शकता। हा सुंदर असा व्ह्यू आहे आणि असं साईडला आम्हाला शंकर भगवंतांची एक प्रतिमा दिसली, तिकडे आम्ही गेलो। हे बघा, खूप सुंदर आणि भव्य अशी प्रतिमा आपल्याला दिसत आहे शंकर भगवंतांची। मी तुम्हाला झूम करून दाखवते। हे बघा, किती सुंदर अशी प्रतिमा आहे आणि तिथेच आम्ही शंकर भगवंतांना वंदन करून आम्ही पुढे आमच्या व्हिडिओला सुरुवात केली। हे आपल्याला शिवलिंग दिसते आणि साईडला जिथे लक्ष्मणाने बाण मारून गंगेची उपनदी केली होती, हे शुद्ध असं जल आहे, शुद्ध जल मानलं जातं याला, कारण ते गंगेचं पाणी आहे। लक्ष्मणांनी बाण मारून त्याचा उगम केला होता, म्हणून याला बाणगंगा असं म्हटलं जातं। बाणगंगेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, ते म्हणजे प्रभू रामश्री यांनी इथे वास्तव्य केले होते। प्रभू रामांना जेव्हा तहान लागली होती तेव्हा त्यांचा भाऊ लक्ष्मण यांनी चक्क बाण मारून गंगेची उपनदी केली होती आणि वाहणारे पाणी त्याला गंगेचं पाणी असं म्हटलं जातं। तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे इथे मी गंगेला नमस्कार करण्यासाठी खाली आली। असं बोललं जातं की गंगेचं पाणी पायावर घेतल्यानंतर आपले जे पाप असतात ते धुतले जातात। तर अशा प्रकारे मी गंगेला नमस्कार करून मी पुढे निघाली। तर हे बघा, हे सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता बाणगंगा लेकचं। इकडे जे मंदिर होतं, ॲक्च्युली आम्हाला तिकडे दर्शन घ्यायला जायला भेटलं नाही, कारण आम्ही दुपारी गेलो असल्यामुळे मंदिरं बंद होते। त्यामुळे आम्ही फक्त बाणगंगा लेकचंच सगळं व्हिडिओज वगैरे शूट केले। असं बोललं जातं की प्रभू श्रीराम यांना जेव्हा शंकरांची पूजा करायची होती तेव्हा त्यांनी लक्ष्मणांना शिवलिंग आणण्यासाठी पाठवलं होतं। तर त्यांना खूप उशीर झाला, त्यामुळे त्यांनी इथे वाळूने एक शिवलिंग तयार केलं आणि तेव्हा शिवलिंगाची पूजा केली, म्हणून या जागेला वाळकेश्वर असं म्हटलं जातं। इथे मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला तिथे जाता आलं नाही, नाहीतर मी तुम्हाला नक्कीच दर्शन घडवलं असतं। तर हे सगळं बाणगंगेचा व्ह्यू आम्ही असं चालत पुढे जाऊन असं सगळं एक्सप्लोअर केलं आणि थोडी मजा मस्ती सुद्धा केली आणि व्हिडिओ शूट पण केले। हे बघा, हे तुम्ही सुंदर असं व्ह्यू बघू शकता बाणगंगेचं। इकडे बदक सुद्धा असतात, खूप सारे बदक आहेत इकडे आणि हे पाणी खूप शुद्ध मानलं जातं बाणगंगेचं। आणि इकडे बोलले जातं की महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो। हे बघा, अशा प्रकारे आम्ही थोडे व्हिडिओज सुद्धा शूट केलेले आहेत इकडे। आणि वाळकेश्वर मंदिराला खूप मानलं जातं, इथे खूप भक्त येऊन पूजा करतात। असंच आम्ही थोडे व्हिडिओज वगैरे इथे शूट केलेले आहेत। ही जागा खूप सुंदर अशी आहे। बाणगंगेला मिनी बनारस सुद्धा म्हटलं जातं। व्ह्यू बघू शकता किती छान असं आहे आणि आता आम्ही व्हिडिओ शूट करणार आहोत, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे। तर आजचा हा
आपला बाणगंगेचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. पुन्हा एकदा भेटू न्यू व्लॉगमध्ये. धन्यवाद.